नमस्कार. मानसी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे फोर टक्स ब्लाऊजचं कटिंग. अगदी सरळ आणि साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला शिकवणार आहे. आधी सर्वप्रथम आपण मापे बघूया फोर टक्स ब्लाऊजची. तर कस्टमरचंच हे ब्लाऊज आहे. त्याची उंची आहे 13.5, छाती आहे 34, कमरघेर आहे 29, हात लांबी आहे 10, म्हणजे त्यांना मोठे हात हवे कोपरापर्यंत, आणि दंडघेर आहे 10, आणि पुढचा गळा 6 आणि मागचा गळा 9, आणि पॅटर्न आहे. तर सगळ्यात आधी आपण अगदी साध्या पद्धतीने, मी पटकन समजेल ना अशा पद्धतीने दाखवणार आहे. सगळ्यात आधी आपण कापड अस्तरवर मी कटिंग दाखवते तुम्हाला. अस्तरचा हा 2 फोल्ड भाग करून घेतलाय, पण सगळ्यात आधी मी छातीचा चौथा भाग, छातीचा 34 छाती आहे, त्याचा चौथा भाग येणार 8.5, आणि पुढे 1.5 इंच, 8.5, 9.5 आणि 10, असं 10 इंचावर मी इंचात शिकवते. 10 इंचावर पूर्ण अगदी कापडाला वरपासून अगदी खालपर्यंत मार्किंग करून घ्यायची. कशासाठी? तर आता पुढचं कापड आपल्याला वेस्ट जायला नको. ही अशी घडी मारून घ्यायची पूर्ण, अगदी टिक केले ना आपण त्याच्यावर, आणि असं हाताने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित ही घडी येते, आणि हे कापड आपलं जे उरेल ते बाहीला वगैरे होतं पूर्ण. आता परत बघूया माप बरोबर आलेत काय बघा. छातीचा चौथा भाग 8.5 आणि पुढे 1.5 इंच. तुम्हाला 2 इंच हवं असेल तरी सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आता उंची बघूया. उंची किती आहे? तर 13.5 त्यांची उंची आहे. तर 13.5 मध्ये 1 इंच मागच्या भागासाठी आपण ऍड करायचं आहे. लक्षात आलं? 13.5 मध्ये मागच्या भागासाठी 1 इंच ऍड करायचं. 13.5 प्लस 1 इंच 14.5. 14.5 वर बरोबर मी खूण मारून घेतली, आणि अशी रेष मारून घ्यायची. आणि आता पुढचा भाग, आणि पुढच्या भागासाठी बरोबर 2.5 इंच त्याच्यात ऍड करायचे. 13.5 मध्ये 13.5 मध्ये 2.5 इंच, 13.5 ही उंची, आणि त्याच्या 2.5 इंच ऍड करायचे, म्हणजे प्लस करायचे. 13.5, 14.5, 15.5, 16. का तर पुढे आपल्याला योगपट्टी हवी असते ना, म्हणून पुढच्या भागासाठी 2.5 इंच आणि मागच्या भागासाठी 1 इंच, अशी ही लाईन मारून घ्यायची. आता काय करायचं पुढे? दोन्ही माप आधी व्यवस्थित बघून घेऊया. 16, 13.5, 14.5, 15.5, 16. 16.5 वर झालं होतं चुकून. 16 बरोबर अशी ही व्यवस्थित लाईन मारून घ्यायची. आणि आता जे मागच्या भागाला आपण उंची प्लस 1 इंच टाकलं होतं, तिथे लाईन मारली होती, तो भाग असा उचलायचा आणि त्याला असा फोल्ड मारायचा, म्हणजे मागचा भाग पूर्ण खाली गेला. कशासाठी? तर आपला कटिंगचा वेळ वाचतो, दोन्ही भाग एकाच वेळी कटिंग होतात. लक्षात आलं ना? मागचा भाग मी फोल्ड करून खाली घेतला आणि पुढचा भाग त्याच्या बरोबर वरती घेतला. आता पुढची मापे टाकूया. गळा रुंदी 2.25 आणि शोल्डर टाकूया 3 इंच. याच्यासाठी मुंडा खोली 5.5 इंचावर पुरेशी आहे. 34 छाती असेल ना तर 5.5 इंचावर मुंडा खोली अगदी पुरेशी आहे. वरती जे माप टाकलंय आपण तेच माप अगदी इथे खाली टाकून घ्यायचं. 5.25 आणि 1 रेषा जास्तीची आली. हा बॉक्स तयार करून घ्यायचा.
मुंडा खोलीचा. थोडंफार कमी जास्त वाटतंय. बघूया. 5.25 आणि 1 रेषा. आता या कोण्यातून बरोबर 1 इंचावर खूण करून घ्यायची अशी. इथून इथे याचा मध्य काढायचा. 2.5 पावणे 3 येणार. आणि हा आपण असा मुंड्याचा शेप द्यायचा. हा झाला मागच्या मुंड्याचा शेप. आणि त्याच्या बरोबर थोडासा आतून हा आतल्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा. 1 इंचावर मार्किंग घेतलं ना की अजिबात घोळ वगैरे किंवा प्लेटी ज्या पडतात ना सोन्यावर त्या जरा पण पडत नाहीत काखेत. अगदी व्यवस्थित बसतो मुंड्यात ब्लाऊज. आता इथे माप टाकून घ्यायचं. 4 टक्सचा ब्लाऊज आहे ना. 4 टक्सच्या ब्लाऊजला टक्ससाठी मापे टाकून घ्यायची. छातीचा 4था भाग अधिक 1 इंच. आता छातीचा 4था भाग किती आहे? 8.5 आहे. त्याच्यात 1 इंच अधिक सांगितलंय. आणि अशी लाईन बनवून घ्यायची. आता योगपट्टीचं माप टाकूया. योगपट्टी गळ्याच्या बाजूने बरोबर 3.5 इंचावर मार्किंग करायची आणि त्याच्या बरोबर अपोजिट साईडला समोरच्या बाजूला 2.5 इंचावर करायची. आणि हा शेप येण्यासाठी आपण सुरुवातीला 2.5 इंचावर इथे पण अशी मार्किंग करून घेऊया. फक्त आपल्याला शेप हवाय ना योगपट्टीचा म्हणून. बाकी याचं काहीच तसं हे नाही. तुम्ही डायरेक्ट शेप दिला तरीही चालू शकते. हा योगपट्टीचा शेप झाला. अगदी शॉर्टकट मध्ये मी दाखवते जेणेकरून मीही असंच कटिंग करते. आता बरोबर योगपट्टीच्या समोरून अगदी योगपट्टीच्या इथून 3.5 इंचावर एक खूण करायची. तर हा टक्स 3.5 इंचावर मारायचा. आणि इथून 1 इंच आतमध्ये हा टक्स घ्यायचा. आणि इथून बरोबर 1 इंच आतमध्ये हा टक्स घ्यायचा. आणि हा टक्स मारताना तुम्ही अंदाजे घेतलात तरीही चालू शकते. याला काय अगदी मोजूनच घ्यायला पाहिजे असं काय नाही, पण थोडासा तिरका आला पाहिजे. आणि हा इथला टक्स पण म्हणजे इथलं माप हे आहे ते प्रत्येकी 1-1 इंच आलं पाहिजे. तो या बाहीतून म्हणजे जो मुंडा आपण शेप काढलाय त्याच्यातून हा 4 टक्सचा वरचा टक्स द्यायचा. आता राहिलं काय? गळा रुंदी 2.25 टाकली. गळा उंची राहिली. तर गळा उंची आपल्याला पुढची टाकायची. आधी 6 इंच त्यांचा गळा आहे पुढचा. त्याच्यात अर्धा इंच आपण प्लस करूया. कशासाठी? तर शिलाई मार्जिन वगैरे जाईल. आणि बरोबर वरती जी गळा रुंदी टाकली आहे 2.25 तीच गळा रुंदी खाली पण टाकायची. जेणेकरून शेप अगदी व्यवस्थित येतो. असा बॉक्स तयार करून घेतला ना की शेप परफेक्ट येतो. आणि जास्त गोल असा शेप नाही द्यायचा, थोडासा ब्रॉड द्यायचा जेणेकरून ना गोट वगैरे असेल तर अगदी प्रॉपर येतो. नाही तर अगदी गोल असा वरून दिला ना तर थोडा आवळ येतो गळा. असा थोडासा बाहेरून द्यायचा. कोणातून थोडंसं एक अर्धा इंचाचं माप घ्यायचं. आणि आता इथे राहिलं कमरघेराचं माप. आता कमरघेर त्यांचा आहे 29 म्हणजे 7 चोक 28 7.5 आणि पुढे 7 चोक 28 अर्धा इंच 29 म्हटल्यावर 7.5 1 इंच आपल्याला मागच्या भागाला टक्स साठी ठेवायचं आहे. आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. लक्षात आलं? आता मी परत एकदा दाखवते. आपण काय केलं? सुरुवातीला मागच्या भागाची पूर्ण उंची अधिक 1 इंच मागच्या भागासाठी प्लस केलं. नंतर पुढच्या भागासाठी पूर्ण उंची अधिक 2.5 इंच प्लस केली. आणि गळा रुंदी टाकली 2.25 इंच, कारण 34 छाती आहे, जास्त मोठा नको. जर जास्त असेल छाती तर मग थोडी गळा रुंदी वाढवली तर चालते, नाहीतर मग गळा अगदीच आवळ बसतो. शोल्डर टाकलं मी पूर्ण 3 इंच, कारण शोल्डर 2 ते 2.25 इंच जर हवं असेल तर 3 इंचाचं डायरेक्ट माप टाकलं
तर शोल्डर अगदी प्रॉपर 2-2.25 इंचाचं येऊन जातं. मग त्याच्यासाठी 2.25चं शोल्डर टाकवा आणि परत शिलाई मार्जिन टाकण्याची गरज नाही. डायरेक्ट 3 इंच टाकलं मुंड्यात शोल्डरला तरी चालतं. आणि मुंढा आपण घेतला 5.5 इंचाचा. चौथी छातीला 5.5 इंचाचा मुंडा अगदी व्यवस्थित बसतो. आणि इथून घेतला मुंड्याचा सेप देण्यासाठी 1 इंचावर बाहेरच्या सेप घेतला. बाहेरच्या म्हणजे आतल्या पाठचा भाग जो असतो ना त्याचा सेप आपण घेतला. आणि आतला जो आहे तो तिथूनच थोडासा खाली दिला थोडासा. त्याच्यानंतर ही 4 टक्सची लाईन घेतली. छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच. त्याच्यावर आपण हे टक्स 1-1 इंचावर मार्किंग करून टक्स दिले. योगपट्टी घेतली 3.5 इंचाची गळ्याच्या बाजूने आणि बरोबर त्याच्या समोर 2.5 इंचाची घेतली. आता कटिंग करताना घडीची बाजू आपल्या बाजूला आहे आणि ओपन बाजू त्याच्या बरोबर समोर आहे. आता दोन्ही भाग कटिंग एकाच वेळी का करायचे, तर हा 4 टक्सचा ब्लाऊज आहे. आपलाही वेळ वाचतो आणि कटिंगही दोन्ही एकाच वेळी होतात. फक्त काळजी काय घ्यायची, तर आपण इथे एक लाईन मारलेली असते ती अशी कट करायची, म्हणजे मागच्या भागाचा गळा आपण नंतर टाकू शकतो. सुरुवातीला असा हा मागचा सेप आपण कट करून घ्यायचा. आता हे कापड आपण बाहीसाठी झालं. आता यातला बॅक साईडचा पार्ट आहे हा वेगळा झाला आणि हा फ्रंटचा पार्ट वेगळा झाला. त्याच्यासाठी आपण गळा कट करून घेऊया. पुढच्या भागाचा मागच्या भागाला त्यांचा पॅटर्न आहे, त्याच्यामुळे मला गळा नंतर कट करावा लागेल. आता ही योगपट्टी आपण कटिंग करून घेऊया. खूप छान एकदम कटिंग केलं की ब्लाऊज शिवायलाही पटकन होतो आणि अगदी सोप्या पद्धतीने आहे. आता हीच मापं आपण आहेत तीच मापं या बाजूला टाकायची आहेत. हा टक्स, हे टक्स आणि हा इथून हे 4 टक्सचे मागचा म्हणजे पुढे इकडे जे टाकलीत मापं तीच पाठीमागे टाकलीत. ही योगपट्टी. त्याच्यात हा पुढचा भाग मात्र कट करायचा, तो कट करून घ्यायचा आपण. ते मी अस्तरवर टाकताना ना तो डायरेक्ट तेव्हा सुद्धा कट करते किंवा असा पण कट करते, पण आपण सेफ ठेवलेला आहे त्याच्यामुळे पुढच्या भागाचा अगदी कट करून घ्यायचा. आता मागच्या गळ्याचा मी फक्त अंदाजे त्यांचा गळा टाकून ठेवते. पण सरळ आणि साधा अगदी 4 टक्सचा ब्लाऊज जर शिवायचा असेल ना तर अशी मेथड वापरली ना तर पटकन आपला ब्लाऊज होऊन जातो. आता दुसरी एक पद्धत दाखवते. आपल्याला आता बाही कटिंग करायचं आहे, तर काही वेळेला अशी बाही जेव्हा आपण घेतो ना तेव्हा काही वेळेला माप कमी पण पडतात बाही रुंदी. मग अशी मोजून सुद्धा आपण जर घेतली तर आपल्याला बाही कमी पडत नाही. दोन्ही भाग मोजून घ्यायचे, बाहेरचा मागचा भाग आणि आतला भाग. 10 आले आणि मागच्या भागाची बाही 9.5 आली. का तर पुढच्या भागाला थोडा आपण सेप देतोच. आणि मागच्या भागाचा टक्स आता हे अस्तरवर आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते, नाहीतर मी डायरेक्ट मारते. 3.5 इंचावर बरोबर घडीच्या बाजूने खूण केली आणि 4 ते 4.5 इंचावर टक्स मारला तरी चालतो. आणि हा टक्स काय अंदाजे द्यायचा, एक अर्धा इंचाचा दिला तरीही चालतो. आता आपण बाही कटिंग बघूया. तर बाही त्यांची मोठी आहे, जास्त काय घडी मोठी आपल्याला लागणार नाहीये. एक 8 इंचाची घडी 34 छातीला भरपूर होते.
घडीची बाजू आपल्या उजव्या हाताला घ्यायची आणि ओपन बाजू डाव्या हाताला घ्यायची. म्हणजे मी तरी तसं कटिंग करते. घडीची बाजू जी असते बंद बाजू हाताची जी समोर येते ती उजव्या हाताला घेते आणि ओपन बाजू जी आहे ती मी डाव्या हाताला घेते आणि असं हाताने प्रेस करून घ्यायचं. आता हाताची उंची किती आहे? त्यांची लांबी 10 इंच आहे. तर 10 इंचात फक्त अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि अगदी 3 रेषा पाऊण इंच अर्धा इंचातल्या 3 रेषा म्हणजे डायरेक्ट जर म्हटलं 10 इंचाची जर बाही असेल तर 10:45 मार्किंग करायचं. म्हणजे 10 इंच पूर्ण बाही होणार. अर्धा इंच त्यांच्या वरती आपलं शिलाईला जाणार आणि अर्धा इंचाच्या निम्म अगदी आतमध्ये अस्तर पलटवण्यासाठी जी शिलाई लागते ते अगदी पुरेसं होतं तेवढं. म्हणजे पाऊण इंच मी उंचीत प्लस केलं. लक्षात आलं ना? 10 इंच त्यांची बाही उंची आहे आणि पाऊण इंच म्हणजे अर्धा इंच वरती आपल्याला शिलाईला लागेल आणि थोडंसं अगदी पाव इंच खाली अस्तर मारण्यासाठी शिलाई लागेल ना ते. म्हणजे पाऊण इंच आपण डायरेक्ट घेतलं की अगदी परफेक्ट 10 इंचाची बाही आपल्याला होते. आणि डाव्या हाताला जी घडी येते त्या ह्याच्यावर बरोबर 3.5 इंचावर मार्किंग करायचं अगदी. आणि हा सेप बाहीचा जो सेप आहे एक बाहेरचा मागच्या भागाचा सेप आणि एक आतल्या भागाचा सेप असा देऊन घ्यायचा. मी सेप हे अंदाजेच देते. मी असे माप काढत नाही पण माझे हे अंदाजे सेप मी बरोबर येतात आणि बाहीला बरोबर ते पुरतात. हे बघा 10 इंचावर बरोबर आले. म्हणजे आपल्याला अशी ही मेथड का वापरायची तर बाही कमी पडायला नको. कमी जर चुकून पडली तर आपल्याला बाही वाढवताही येत नाही आणि चुकून खेचल्या गेली बाही तर मग ब्लाऊज बिघडतो. म्हणून मुंढ्याचं जे माप आहे जे सेप आपण देतो तो मोजून घेतला तर चालतं. मी प्रत्येकाला जसं हवंय तसं मी तरी तो मोजून घेते. हा आतला सेप. आता दंडघेराचं माप त्यांची 10 दंडघेर आहे 5 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. लक्षात आलं? बाहीची परत एकदा दाखवते मी. बाही पूर्ण उंची 10 इंच आहे लांबी. त्याच्यात पाऊण इंच मी प्लस केलं म्हणजे 10:45 झालं. तेच माप मी इकडे पण टाकलं 10:45 आणि अशी रेष मारून घेतली. आणि ही घडीची बाजू आहे बंद बाजू आणि ही ओपन बाजू. बाहीला घडी घालताना 4 फोल्ड मध्ये घडी घालायची आणि बरोबर डाव्या साईडून 3.5 इंचावर मार्किंग करायचं सेप देण्यासाठी. आणि हे 2 सेप एक मागचा सेप आणि एक आतल्या भागाचा सेप आणि इथे दंडघेराचं माप शिवाय 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता मी कटिंग करते बाही. सेप मोजून नाही तुम्ही घेतला तरीही चालेल. फक्त मी माझी कटिंगची तशी पद्धत आहे की मी सेप मोजून घेते. म्हणजे प्रत्येकाची पद्धत थोडीफार वेगळीच असते. तुम्हाला जर तसं नको असेल डायरेक्ट जरी तुम्ही टाकलं तरीही चालेल. आणि हा आतल्या भागाचा सेप कटिंग करून तो मी अस्तरवरच घेते. हा मागच्या भागाचा सेप हा आतल्या भागाचा सेप. असं हे 4 टक्सचं कटिंगचं ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलं आहे. जर आवडलं तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. अस्तरवर कटिंग करताना पण दाखवेन. आता पट्ट्या आपल्याला काढावे लागतील. काचपट्टी आणि बटनपट्टी ते अस्तरवर कटिंग केल्यावर मी दाखवेन. पण आता 4 टक्सचा मेन जो पार्ट आहे अगदी सरळ आणि साध्या सोप्या भाषेत तो मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. जर तुम्हाला आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे इथून पुढे जे जे कटिंग मी टाकेन ना ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.